ओके, इन्स्पेक्ट करून आपण चेक करू. हा आपल्याला काय पाहिजे होतो, तिकडल्या राईट साईडला करायचं आहे, तर फ्लोट लेफ्ट करायचं होतं आपल्याला. ओके, त्याला फ्लोट लेफ्ट केला तरी आला नाही. इमेजला एक राहिलं करायचं. फ्लोट, ठीक आहे, ते येऊन गेलं ऑटोमॅटिक. ओके, काल काय केलं आपण, जो एक सेक्शन आहे तो बनवला, त्याला पॅडिंग बॅकग्राऊंड कलर काय ते दिला, आणि कंटेनर एलजी मध्ये रो कॉल 12 मध्ये आपण नॅवबार आणि ते इमेज आणि त्याचा कंटेंट एकाच ह्याच्यामध्ये घेतलोय आपण. ओके, आणि आपण एका ड्यू मध्ये ती इमेज आणि इन्फॉर्मेशन रॅप केली. ओके, आणि याला बॅकग्राऊंड कलर वगैरे दिलाय आपण नंतर सेपरेट. काय झालं दिसत नाही का, गेला तू. का दिसत नाही आपला, काय तिथं हाईट 0 आहे. ती इमेजला आधी टाकून घेऊ आपण. नोट लेफ्ट ऑप्टिमायझेशन मध्ये काय पाहिजे आपल्याला आता इथे, डिस्प्ले टेबल. नेक्स्ट 100% क्लिअर बोर्ड. क्लिअर बोर्ड. आला तर बॅकग्राऊंड कलर तुम्हाला. ओके, आणि आता जे काही आहे H1 आपला काय दिले त्याला आपण, H1 H2 आणि पॅरेग्राफ, जे काही पॅडिंग स्पेसिंग कलर फॉन्ट साईज वगैरे जे आहे ती त्याला आपण इथे सेट करणार आहे. बरोबर आहे. ओके, हा एक वे म्हणत होतो, आणि हा जर मी काढला इथनं, ठीक आहे, तर हे 100 झालं. तर तुम्हाला काय करावं लागेल इथे, एक कॉल 12 मध्ये, तर हा आपण एका रो मध्ये टाकू, वरचा तोच मी दाखवून देतो लगेच थोडा वेळा. हा रो मध्ये एक आहे. ओके, हा कॉल 12 मध्ये आहे. नेक्स्ट काय करावं लागेल मला इथे, डॉट येते का लक्षात, हॅलो हॅलो, 12 मध्ये हा जो काही आहे तो काय करायचा आहे आपल्याला, ठीक आहे, हा एक 12 मध्ये झाला, हा एक 12 मध्ये झाला, ग्रिड कंप्लीट झाला ना. ओके, नेक्स्ट काय पाहिजे आपल्याला, अजून हे 6 मध्ये पाहिजे आणि हा 6 मध्ये पाहिजे. बरोबर आहे. यस सर. सर ते कॉल 6 मध्ये घेतल्यानं चालतं ना. पण त्याच्या आधी एक बाहेर पाहिजे ना आपल्याला, रॅप करण्यासाठी हा बॅकग्राऊंड कलरचा. रो मध्ये घेऊ शकतो ना सर, रो मध्ये डायरेक्ट कॉल 6. हा, आता डायरेक्ट घेऊ शकतो. तुम्ही कॉल 12 घेतलं त्यासाठी विचारलं. नाही नाही, पण थोडं सेपरेट राहू. ओके, काही जणांना कन्फ्युजन नको म्हणून टाकलं मी. हो सर. काही जण दोन्ही पॅटर्न फॉलो करतात. काही जण एकाच रो मध्ये सर्वच 12 ग्रेड कम्प्लीट होत असेल ना, ते फॉलो करतात. काही जण वेगवेगळे रो मध्ये टाकून करतात. जसं आता डिपेंड, कंपनीवर तुमच्या डिपेंड आहे, आणि तुम्ही कोणता तुम्हाला जसं करायचं तसं करू शकता. तसं काही नाही. मी जर डायरेक्ट टाकलं असतं तर काही जण थोडस म्हणून ठेवलं असं. ठीक, हो सर. आता इथे काय पाहिजे, कॉल 6 मध्ये बट नाही. पण एक रो घेऊन टाकू आपण. हो आवाज येते इंटरनेट. हो सर, यायला आवाज. त्याच्या आधी आपण कॉल कॉल 6. ओके,
ठीक आहे, हा एक झाला. नंतर एक डॉट. ओके, त्याच्यामध्ये हा डिव रॅप केलेला आपण पेस्ट करून टाकून देणार. ओके, आला का? ऑटोमॅटिक आला बघा. दोन्ही करून दाखवलं इथे. ठीक आहे, त्याच्यात काही कोणाला कन्फ्युजन? हॅलो, सर नाही ना? नो सर. तर तुम्ही हा पॅटर्न फॉलो करा रो वाला, मी आता दाखवून दिलाय. जर तुम्हाला एकाच रो मध्ये पाहिजे असेल तर हा रो काढून टाकू. इथे एक टाकल्यातून दोन पण नको आहे. ठीक आहे, काहीच फरक नाही पडणार. इथे सेपरेट राहून म्हणून ते वेगवेगळ्या रूममध्ये टाकलं होतं. खाली जरा हा रो एक आपला कॉल 12 इथं पण टाकावं लागेल. कारण का टाकावं लागेल तो कॉल 12? सांगा बरं थोडं इथं. कारण हा बाहेरचा ड्यू एक आउटसाइडला एक ह्या कॉल 6च्या आउटसाइडला एक ड्यू आहे आणि त्याला आपण बॅकग्राऊंड कलर दिलेला आहे, राईट? हो सर, बरोबर आहे. त्यासाठी हा 12 मध्ये टाकणं गरजेचंच आहे. हो सर, नाही टाकलं तर मग तो ते वर्क नाही होणार सर. नाही वर्क होणार. ओके, हे आपण चेक करून बघू. ते वर्क होते तो, पण त्याला ड्यू मध्ये रॅप करून ठेवा. तो म्हणजे रिस्पॉन्सिव्हच्या वेळेस तो आउटसाइडला जाईल कुठं मग. ठीक आहे, आपण आपल्या पॅटर्न अनुसार जाऊ. मला हा एक दाखवलेला. आता थोडस कोलॅप्स झाले जवळजवळ. ऍडिंग चेक करावायची. किती आहे? मेजर केले का कोणी? ठीक आहे, टॅब वेब इन्फो. वनला पॅडिंग सांगा फास्ट. उगाच वस्तू 80 पिक्सल. 80. ओके, मार्जिन हा ठीक आहे, H1चं नाही, ह्याचं करून घेऊ आपण. आणि बॅक बॉटमचं चेक करा. चेक केलं का कोणी? करा करा, फास्ट करा बरं. बॉटमला 100. H1 ला मार्जिन किती आहे? 35 टाकून देऊ.
मार्जिन बॉटम 35. ओके, आपण हेल्पर यूज केला असता, पण आपल्याकडे काय हेल्पर मध्ये त्यांच्या रेंज मध्ये आहेत. ओके, टाकला नाही आपण. ठीक आहे, आता एक झालं. आता हे थोडस मला इथे स्पेस टाकायचं आहे. याच्या साईड नाही बघा इथे. कसा टाकणार? 40 घ्या. तो कसा टाकायचा सांगा मला. हॅलो, हॅलो. तो स्पेस कसा टाकू मी? 40 आहे. ठीक आहे, आला. आपण चारही साईड दोन्ही साईडने इकडून 40 इकडून 40 दिली. वर 80 होता आणि बॉटमला काय 100. ओके, येऊन गेला. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. याचे बॉटम टाक. याचे फॉन्ट साईज चेक करा. मी तोपर्यंत तिथं याला S2 ची हे टाकून देतो. 38. मेजर केली का? बघितले कोणी फॉन्ट साईज? सर 57 आहे. 57. ओके, 57 असं ऑर्डिनरी दिले त्यांनी. टाकून दे. हा, नेक्स्ट फॉन्ट वेट. कलर फॉन्ट वेट बोल्ड आहे सर. फॉन्ट वेट बोल्ड. कलर 4F आहे. ठीक आहे, ह्याचं सांगा. फॉन्ट साइज 31 पिक्सल आहे. बोल्ड वेट बोल्ड आणि कलर सेम आहे. बोल्ड आहे का? हो सर. हा सर. फोर मला ना. ठीक आहे, काय राहिलं का याच्यात? नाही, पॅराग्राफचा चेक करावा लागेल. 13 पिक्सल आहे सर फॉन्ट साईज. त्याला मार्जिन बॉटम सर दिलंय नाही तर टॉपला आधीच दिलंय. मीच मेजर केला होता. थर्टीन का? फॉन्ट वेट रेग्युलर आहे. कलर्स सेम असेल. सेम आहे सर. सेम आहे. मार्जिन बॉटम सांगायची. 55. सांगा फास्ट. आवाज येत नाही का? 45 पिक्सल आहे सर. 45 का? 45 सर. 45 पिक्सल. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. आता काय हो? त्या बटनची पॅडिंग. बटन तयार करायचं आपल्याला. आता बटनला आपण काही क्लास वगैरे देऊन येऊ. क्लास द्यावा लागेल की नाही? विदाउट क्लास केलं तरी चालेल तो, पण
प्रॉब्लेम होण्याची शक्यता असते शक्यतो. आणि दरवेळेस बटन हा BTN कॉमन बटन असतो बरं का बूस्टर मध्ये. ओके, थोडं बघू आपण ज्यावेळेस बूस्टर चालू होईल त्यावेळेस check करू. वेब टॅब इन्फो मध्ये BTN नावाचा आपण क्लास घेतलेला आहे. त्याला पॅडिंग सांगा, मेजर केली का पॅडिंग? पॅडिंग म्हणतो कोणता मेजर सांगा बरं किती केली? बॉटम 20 आहे सर. हा इथे हाईट 19 दिसते म्हणजे 20 आहे. थोडंसं व्यवस्थित बघितलं की येऊन जाईल. हा इथे बॉटमला पण 22 दिसते म्हणजे 20 घेऊ आपण. आणि इकडे काय विड्थ दिसती 4946 45 म्हणजे 45 घेऊ आपण तिची. आणि इकडे किती देते तेवढीच आहे 45 45 आणि 20 बरोबर आहे ना? हो सर. हो सर. पॅडिंग तर टाकली आपण. नेक्स्ट काय फॉन्ट साईज 13 आहे सर. 13. फॉन्ट वेट रेग्युलर आहे का बोल्ड आहे? बोल्ड आहे. हे लक्षात ठेवा बरं का 500 पासून बोल्ड होते चालू. ठीक आहे 100 200 आणि 500 पासून बोल्डची त्याची थोडीशी होत जाते इन्क्रीज. ठीक आहे, बोल्ड मतलब बोल्ड डिपेंड आहे आता काय डिझायनर का प्रोव्हाइड करतात. 500 देतात 600 देतात. याची बॉर्डर रेडियस पण माहिती नाही आपल्याला. ती पण प्रोव्हाइड केली जाते डॉक्युमेंट्स मध्ये आपल्याला. आपण टाकू 40 पर्यंत. ओके, आलं. त्याच्यावर अजून काय पाहिजे? एक कर्सर पॉइंटर आला आहे बटन टाकण्यावर. ओके, अजून काय प्रॉपर्टी राहील त्याची? बॅकग्राऊंड कलर. बॅकग्राऊंड कलर सांगा फास्ट. FP5278. FP FD FD D आहे सर. FD52 5278. हेच आहे का 52? 7. हा सर. ठीक आहे, सर्व दिले आपण प्रॉपर्टीला. कलर राहायला वाटतं. कलर एक चेक करा. कलर व्हाईट कलर आहे सर. कलर एक राहिला. व्हाईट आहे. व्हाईट आहे. ठीक आहे, आता हे बॉर्डर आहे का काय सांगा बरं मला थोडस. केलं. ठीक आहे, ठीक आहे, इथपर्यंत आलो. आता याच्यावर थोडस अॅनिमेशन करू आपण. काय करायचं सांगा बरं. थोडस याला स्केल करून घेऊ का? इथं ट्रान्सलेट वाय वगैरे केलं आपण आधी. याला थोडस याला इथे स्केल केलेलं आपण. याला पण आपण काय केलं? ट्रान्सलेट वाय मध्ये घेऊन गेलो आपण. बरोबर आहे ना? यस सर. इथं स्केल केला. ठीक आहे, वाय मध्ये घेऊन गेलो. इथे फॉन्ट साईज त्याची काय आपण इन्क्रीज केली स्केलनेस. इतर रेडीमेड आहे, हे पण रेडीमेड आहे. इथं थोडंसं ओव्हर केलं आपण. इथं तेवढं काही नाही करायचं. ठीक आहे, इथं थोडं बटनला देऊ आपण.
अॅनिमेशन शिकवल्यावर कोणी चेक करून बघितलं नाही का वेगवेगळ्या प्रकारचे? वरती काय करू आपण? ट्रान्सफॉर्म Scale. स्केल करून टाकू. आधी 1 आहे तर 1.1 ठेवू, जास्ती नको, किंवा 2 करून बघू. एकदम क्विक मध्ये काय लिहू अजून? Transition. ट्रान्झिशन ऑल. टायमिंग आपण 0.5 सेकंद दिले प्रत्येक ठिकाणी. स्टँडर्ड टाइम काय हो? 0.3. 0.32 पॉईंट 0.7. बरोबर आहे का? सर बरोबर आहे. ठीक आहे. आता टॅब कोणत्या बॅचला झालेला हो? जावास्क्रिप्ट मध्ये झाले, कोणत्या तर बॅचला झाले काय? कोणाला झालेला आहे? टॅब टॅब शिकले ना? हो सर. कोणत्या बॅचला झालेलं आहे? सेकंड. Second batch. तर तो मी आता काही जावास्क्रिप्ट घेणार नाही, कारण दुसऱ्या बॅचला थोडस त्यांचा टाइम वेस्ट होईल, त्यांना काही माहितीच नाही. तर तुम्ही इथं टॅब ऍड करायचे. ओके. इथे ऍक्टिव्ह वगैरे कसं करायचं माहिती आहे ना ते? तरी मी घेतो इथे. ओके. आता बघू आपण इथे काय करायचंय. मला काय पाहिजे हो? ज्यावेळेस ऍक्टिव्ह किंवा मी ओव्हर करेल त्यावेळेस मला इथं काय पाहिजे? बॉर्डर बॉटम आणि Font फॉन्ट size. साईज नाही, त्याचा कलर त्यांनी ब्लॅक टाकला असेल. इथं काहीतरी आपण तुम्ही काहीतरी वेगळं सांगितलं, एफ वगैरे काहीतरी सांगितलं आधी, सीसी काहीतरी एफ काहीतरी सांगितलं, आणि हा ब्लॅक असेल आय थिंक माझ्या. तो ब्लॅक कलर आणि काय करायचं? बॉर्डर टाकायचे बॉटमला. तर इथं वरती आपण बनवलेलं आहे. सांगा बरं आता काय करू? अजून हॅलो. तर आपण काय करायचं माहिती आहे का? आता एक असा क्लास बनवून ठेवायचा टॅब नावामध्ये, यूएल मध्ये, एल आय मधल्या अँकर टॅगला ऍक्टिव्ह नावाचा क्लास ऍड करायचा आपण. इथे ऍक्टिव्ह क्लासला एक आपण सीएसएस बनवून घ्यायची. मी ते एक ऍक्टिव्ह ऍड केला, आणि हा ऍक्टिव्ह क्लास मी कुठे ऍड करणार आहो? इथे. ओके. क्लास. ओके. हे डायनामिकली चेंज होत असते जावास्क्रिप्टनं. जसं आपण एक अँकर टॅग म्हणजे एल आय वरती क्लिक करतो, तसं तर त्या अँकर टॅग वरतीच असतं क्लिक करतो, तसा तसा तो ऍक्टिव्ह चेंज होत जाईल, तो डायनामिकली होतो. ओके. एवढं लक्षात ठेवते. फक्त आपण इथे एक त्याचा यूआय बनवून घेऊ. बॉर्डर बॉटम किती पिक्सेलची होते अंदाजे टाकू आपण, 2 पिक्सल. सॉलिड. आणि कलर कोणता आहे? आज टाकतो मी. ओके. आला का? Yes. आणि कलर टाकू त्याला आपण. कलर चेक केला का कोणी? ब्लॅकच आहे का? मी अंदाजे सांगितलं तिथे कलर ब्लॅक आहे म्हणून. ज्यावेळेस क्लिक होत जाईल, फर्स्ट रिस्पॉन्सिव्हवर क्लिक आहे, तर इथं कंटेंट जे आहे ते राहील. तर
ज्यांना टॅप झालेला आहे त्यांनी काम करायचं. रिस्पॉन्सिव्हला 0 1 ठेवा आणि तर काय तर डमी टेक्स्ट टाका हेडिंगचा आणि तो ऑप्टिमायझेशनला 2 टाका आणि तर डमी. इमेज पण चेंज कर दो. ओके. थ्रीला 3 डमी आणि 4 ओके. पूर्ण वाक्य तर पूर्ण करत जा म्हणजे मला कळेल. आलं का लक्षात बाकीच्यांना ज्याला झालेला टॅप ते? हो सर. ठीक आहे. इथं काय तर थोडस राहिल्यासारखं वाटतंय बघ. पॅडिंग थोडीशी जास्त झाली. ते इथे काय राहिले याची पॅडिंग थोडीशी जास्त झाली म्हणजे PhD अनुसार नाहीये. एक 48 518 नंबर लाईन. आणि ज्यावेळेस तुम्ही टॅब बनवणार आहे तर तिथं काय करणार हो तुम्ही? हा तुम्हाला किती वेळेस रिपीट करावं लागेल? आहे ना टॅब लक्षात तुमच्या? हो सर. हा जो काही आहे ऑप्टिमाइज केला तरी चालेल किंवा ह्याला एका ड्यू मध्ये रॅप करून केला तरी चालेल अजून, किंवा हे डायरेक्ट ऑप्टिमाइजलाच घेतलं तरी चालेल तुम्हाला. ओके. हाईट शो करायच्या सगळ्या गोष्टी. ओके. स्पेसिंग पण क्लिअर केली. अंडरस्टँडिंग साठी स्पेसिंग टाकली होती मी. ओके. आपण सेक्शन क्लोज. जो सेक्शन पाहिजे आपण त्या थोडस इथं जसं आपण CSS पेमेंटेड रेट टाकली तसा एक लाईनचा इथं जर टाकलं ना तुम्हाला समजून सर आवाज ब्रेक येते का नाही? कोणालाच नाही. आता येतोय आवाज क्लिअर? येस. तर मी तर काय म्हणलंय सेक्शन एक लाईनचं इथं कमिटेड कोड राखून द्या जसं आपण CS ला इथं टाकलेले आहेत एक लाईनचे अशी. तुम्हाला प्रत्येक सेक्शन वाईज
डिस्टिंग्विश करणं सोपं जाईल. हा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ जे काही सेक्शन आहेत. ओके. नेक्स्ट सेक्शन घेतला एक. तर आता काय चेक करावं, फक्त सिमिलरच आहे, टॅबच आहे तिथं पण. फक्त काय होते, चारी याला एका ह्याच्यामध्ये रॅप करून त्याला बॉर्डर रेडियस दिले आणि थोडं शॅडो दिलेलं आहे. ओके. आणि इमेजेस आहेत. आहे ग्राफिक वेब ऑल प्रोजेक्ट दिले तर नावच नाही, तर ग्राफिक्स टाकू आपण नाव, मार्केटिंग वगैरे. काय द्यायचं पुढे, डिझाईनच टाकू. ठीक आहे. नेक्स्ट काय व्हायच्यात, हा कशामध्ये घेतला होता आपण, LG. LG मध्ये आहे का? हॅलो, आवाज येतोय ना माझा? हॅलो हॅलो. हा LG मध्ये नाही ना? कंटेनर मध्ये. कंटेनर मध्ये, कंटेनर. 10 कंटेनर. समजते का डोक्यावर चालले सर्वांचे? हॅलो. काय करावं लागेल मला, कॉल? ओके. नेक्स्ट काय, ULL टाकावं लागेल, पण त्याला आधी एखादी क्लास देऊन एका डिव मध्ये रॅप करून टाकू. येस. त्याला आपण ह्याला पण ग्राफिक्सच दूध का, काय देऊ शकतो त्याला, ग्राफिक्स इन्फो वगैरे देऊ आपण. इथे UL आहे टॅग मध्ये. जो काही येणार आहे तो, तर ऑल प्रोजेक्ट वाचला होता मी, बघितला होता ऑल प्रोजेक्ट होतं इथं त्यांना. स्मॉल तर स्मॉल. नेक्स्ट काय हो, सांगा बरं. काय, ग्राफिक्स. ओके. नेक्स्ट, वेब डिझाईन. वेब डिझाईन. मार्केटिंग. ठीक आहे. चेक करू आपण. हे तर आलं आणि एक थोडंसं बनवून घेतलं आपण, कारण आपण इथं डायरेक्ट काय केलं असतं, असं पॅडिंग वगैरे टाकली असती तर काही कळालंच नसतं. थोडं कंटेंट टाकला, आता पॅडिंग द्यायला आपल्याला सोपं जाईल ते. मेजर करावं तिथं. टॉपलेक्स 21 आहे सर, पॅडिंग टॉपलेक्स 21. टॉप बॉटम किती आहे, 120 आहे का? बॉटमला 140 आहे सर.
ओके, बघू आपण थोडंसं ठेवू. 120 ठेवू. 140 मध्ये खूप वाटते. ओके. आता नेक्स्ट काय करायचं आपल्याला? पॅडिंग सर पॅडिंग 140 आहे. 140 आहे ना पॅडिंग. झाला नाही वाटत. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक UL टाकला आपण इथं. ओके. ग्राफिक्स इन्फॉर्मर नावाचा एक आपण क्लास नाव देऊन त्याला एक डिओ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये UL आहे, रॅप केलेला आहे आपण. तर हा UL मला कुठं पाहिजे हो? आता कुठे आहे? इथे. मला किती पाहिजे? ते इथे पाहिजे ना सेंटरला तो. ओके. तर मी काय करू शकतो? तिकडे जाऊन टेक्स्ट इथं पण क्लासने ऍड करू शकतो. आपण काय टेक्स्ट अलाइन सेंटर. इथे डायरेक्ट यूज करा. ओके. आला. नेक्स्ट काय पाहिजे मला? डिस्प्ले लाइन ब्लॉक. डिस्प्ले इंडेक्स. हा, पण ते कशाला द्यायचं? याला द्यावं लागते. याला द्यायचं. ओके. तर ते डिझाईनच्या ऐवजी इन्फो कशाला दिले आपण? ओके, याला दिलेलं. तर याला असता तो हायर की तू कॅच केला असता, तसं काही नाही. तो इथनं पण हायर की कॅच केला असता तो, कारण त्याच्यात एकच UL येणार आहे. त्याचं काय? डिस्प्ले इनलाइन ब्लॉक. ओके. मला आता मार्जिन चेक करा थोडं, दोघांमध्ये किती आहे. तर 30 दिसते. याच्या आधी काय करा माहितीये का? ह्या टेक्स्ट पासून ह्या जो कलर आहे रेड, त्याची मग पॅडिंग चेक करा आपण. किती दिसते होते? 15 आहे ना? हो 15. 14 किंवा 15 जे काही आहे ते. ओके. 10 14. दिसते. एक मिनिट, मला झूम करून थोडस. 15%. ओके. हेच ज्यावेळेस आपण ऍक्टिव्ह करणार आहे टॅबवर, इथे पण 15 येणार आहे ना. तर आपण काय करू? इथनं मेजर करू आणि इथं आलो. आता किती दिसते हो? 30. ज्यावेळेस इकडे येते येईल, इथं 15 पॅडिंग जाणार आहेत. तर 30 मधून 15 घेतलं, किती राहिली? 15 राहिली. तर आपण त्याला मार्जिन देऊ टाकू लगेच. मार्जिन राईट. ओके. सर मार्जिन याला द्यावं लागेल ना. UL ला याला द्यावं लागेल ना. UL ला थोडी द्यायची आपल्याला. हा बरोबर. आता काय राहिलं आपले? अँकर टॅग. अँकर टॅगचं सांगा फास्ट. काय काय आता पॅडिंग किती मेजर, किती आपण टॉपची मेजर करा तुम्ही. मी लेफ्ट राईट तर मेजर केली. टॉपची आय थिंक 10च्या जवळपासच असेल, 10-12च्या जवळपास. किती का म्हणून सांगायपर्यंत मिस करून टाकते. म्हणजे 10च आहे, 12 चालले म्हणजे थोडस बाहेर गेले. हा ठीक आहे. टॉप आणि इकडे 15 लेफ्ट राईट. ओके. बॅकग्राऊंड कलर सांगा, जो काही तोच आहे आता यूज केला आपण. 7B वाला यूज करू. आणि फॉन्ट साइज किती आहे? मेजर केली कोणी?
चेक करा. हॅलो, हाय, माझा आवाज येतोय ना क्लिअर? It says 13 pixel. 13. आणि काय होता, बोल्ड होता का? Yes. रेग्युलर आहे. ठीक आहे. बॉर्डर रेडियस अंदाजे टाकू आपण. हे ऍक्टिव्हला चालेल आपलं डायरेक्ट. ऍक्टिव्ह जर नाही बनवायचं आपल्याला काय बनवावं लागेल? नॉर्मल बनवावं लागेल. तर नॉर्मलला आधी पण गोष्टी नाही येणार आहेत. आपण गोष्टी नाही येणार आहेत. आपण रेडी घेतला डायरेक्ट म्हणजे ऍक्टिव्हला चाललो आपण डायरेक्ट. त्या नॉर्मल घेऊ. या सर्व गोष्टी टाकून ठेवू आपण तिथे. फॉन्ट साईज तर किती राहणार? कारण ऍक्टिव्हच्या ह्या गोष्टी सर्व लागणार आहेत आपल्याला. ओके. हॅलो, पॅडिंग द्यावाच लागेल. जर पॅडिंग नाही दिलं तर ऍक्टिव्हच्या वेळेस काय होणार? तो स्पेस क्रिएट होणार तिथे ऍक्टिव्हच्या वेळेस. पॅडिंग देऊ. कलर आपण व्हाईट टाकून देऊ किंवा ट्रान्सपरंट टाकलं तरी चालतं. फॉन्ट साईज 30 ठेवायची. फॉन्ट वेट तेच. आणि ज्यावेळेस ऍक्टिव्हला इथे येणार आहे तुम्ही, कलर व्हाईट आणि काय हो, बोल्ड टाकून द्या थोडस 500 पर्यंत. ओके. कलर काय हो, व्हाईट. आणि ते कलर कोणता इकडे आम्ही चेक केला का कोणी? वेगळाच दाखवते का तर? हाच आहे. नॉर्मलच्या वेळेस कलर कसा राहणार आपला? हा ऍक्टिव्हचा आपण थोडंसं क्लोज करू सध्याला. फॉन्ट वेट, फॉन्ट साईज मध्ये थोडं चुकलोय का आपण? हॅलो, नाही सर, बरोबर आहे. चेक करा बरं, माझ्याकडे तर सेव्ह होऊन गेला, तो गेला लगेच. हे हा फोटोपिया मध्ये चेक करा. चारी पण चेक केले. किती आहे फॉन्ट साईज? 13 आहे सर. थोडीशी वाढून टाकू. बोल्ड आहे. बोल्ड आहे ना? तेच म्हणलं मी, असं नाही व्हायला पाहिजे ते. ठीक आहे. नॉर्मलला तर असं आलं. ज्यावेळेस ऍक्टिव्ह राहणार त्याच्यावरती क्लास डॉट, आता काही आहे का हो इथे? काहीच नाही. ज्यावेळेस हा ऍक्टिव्ह क्लास आपण इथल्या अँकर टॅगला ऍड करू, ओके, त्यावेळेस तो दिसेल. बॉर्डर रेडियस राहिली त्याची. तर अंदाजे टाकू आपण. प्रिव्हियस किती टाकली हो? 40 टाकली होती. तर ती थोडीशी बटन होती, थोडं वेगळं होतं. बॉर्डर रेडियस तर 30 पर्यंत यायला पाहिजे. 30-35 पर्यंत येते. हा, थोडंसं राऊंड मध्ये इथं बटन थोडंसं वेगळं होतं. हे थोडंसं वेगळं, ते आपल्याला प्रोव्हाइड केलं जाते, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. ओके. ऍक्टिव्ह वरती इथे हा राहणार. जर ज्यावेळेस डायनामिकली हा ऍक्टिव्ह इथे येईल आणि इथला निघून जाईल, तो इथे येणार क्लिक वर. ओके. सिमिलर वे इथं असणार ते. याचं टेक्स्ट ट्रान्सफॉर्म काय कॅपिटलाइज आहे का?
काय प्रॉपर्टी मला कॅपिटलाइज करण्यासाठी? Text transform. Text transform. झालं ठीक आहे. इथं कोणाला कन्फ्युजन नाही ना? सिंपल आहे का? ठीक आहे. हे ऍक्टिव्ह साठी आहे. ज्यावेळेस आपण तुम्ही करणार आहे जावास्क्रिप्टनी त्यावेळेस यूज करायचं आहे. हे दोन्ही सेमच आहेत जवळपास. हे पॅडिंग इथं पण द्यावं लागेल, इथं पण द्यावं लागेल तुम्हाला. तर तुम्ही इथं नाही दिली तरी चालेल. इथं जर नाही दिली तर तो काय म्हणते त्याला आपण फ्लक्च्युएट होण्याचा चान्स असतो. ओके, त्यामुळे देऊन बघा, चेक करून बघा तिथे द्यावं लागेल का नाही द्यावं लागेल. आणि थर्ड बॅचला तुम्हाला ज्यावेळेस टॅब होईल त्यावेळेस तुम्ही हे लक्षात ठेवा जावास्क्रिप्ट मध्ये. कोणाला काही नाही ह्याच्यात? हॅलो, राहिलं बघा, आपण फ्लोट दिली ऑफ इमेज. त्याची प्रॉपर्टी काय तो इमेजच्या मध्ये एक राहिली बघा आपली इथं ऑफ इमेज मध्ये काय हो? एखादी इमेज एका डिव्ह मध्ये जर टाकलं तर आपण त्याला काय करतो? विड्थ 100%. कोणी सांगितलं पण नाही मला, तेव्हाच आनंद द्यायचं पाहिजे लक्षात. हाईट 100%. आणि अजून एक प्रॉपर्टी आहे काय? Object fit color. ठीक आहे. नेक्स्ट इथे येऊ. सेशन किती वाजता आहे? 8:10. कोणत्या बॅचचं आहे? हा, हॅलो नरेंद्र, तुझं किती वाजता आहे सेशन? तर 8:10 सर. 8:10 आहे का तुमचं? ओके, ठीक आहे. मग आपण थांबू. काही नाही, आता हे इमेजेस डाउनलोड करायचे. ते एखाद्या एकच टाकणार होतो मी. UL वरती बॅकग्राऊंड राहिलं बॉर्डर. कॉलम 12 मध्ये तीनचे कॉलम घेऊन 3चे इमेज घेणार सर. आणि हे पण थोडेस आपण शाडो वगैरे टाकून एका व्ह्यू मध्ये मार्जिन बॉटम बिटम पाहिजे. हे करून टाकू. ओके,